मनाची शांती ही बाहेरील परिस्थितीत नाही, तर आपल्या आतल्या समजूतदारपणात असते. याचा अर्थ असा की आपण बाहेरील जगातील बदलांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु आपण आपली प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन नियंत्रण करू शकतो. मनाची स्थिरता आणि शांती शोधण्यासाठी आतल्या अंतरावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. हेच लक्ष केंद्रित करण्यास ध्यान म्हणजे काय ही प्रक्रिया समजून घेऊयात. मनाला स्थिर करणे म्हणजेच आपल्या विचारांच्या गोंधळातून शांततेकडे जाणे. या मनाच्या शांततेकडे घेऊन जाणारा राजमार्ग म्हणजेच ध्यान होय. ध्यान ही आपल्या मनाला शांती देण्याची एक अत्यंत प्रभावी प्रक्रिया. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले मन सतत विचारांच्या गोंधळात गुंतलेले असते. आपण इतके व्यस्त आहोत की आपल्या मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यानाच्या या प्रक्रियेत आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून मनाला शांत करतो. हळूहळू विचारांची गर्दी कमी होते आणि आपण आंतरिक शांततेचा अनुभव घेतो. ध्यानाच्या माध्यमातून आपल्या आतल्या ऊर्जा केंद्रावर काम करता येतं. मनाचं संतुलन साधून आपल्याला ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटतं. ध्यान हे केवळ काही मिनिटांचंच असलं तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. रोजच्या सरावाने आपल्याला मानसिक स्पष्टता, तणाव कमी होणं आणि भावनिक स्थिरता मिळते. ध्यानाच्या नियमित सरावाने आपल्याला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत होते. तर चला आपल्या मनाची आणि शरीराची काळजी घेऊया. ध्यानाच्या या साधनेच्या माध्यमातून आपल्याला आतील शांतता शोधूया. शांतता, स्थिरता आणि संतुलन हेच ध्यानाचे खरे उद्दिष्ट आहे. यातून आपल्याला ध्यान म्हणजे काय हे नक्कीच कळलं असेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.